गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका। आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची लोकसभेत घोषणा। भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे। गॅस बुकिंगसाठी शहरामध्ये 25 दिवस तर ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांची मुदत आहे। पर्यायी म्हणून रॉकेलचा देखील साठा उपलब्ध करून देणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची माहिती। भारतात पुरेसा तेल साठा। जगातील 40 देशांकडून तेल खरेदी पर्यायी मार्गांनी पुरवठा सुरळीत असल्यानं टंचाई भासणार नाही। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं संसदेमध्ये महत्त्वपूर्ण निवेदन। भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही। अफवांवरती विश्वास ठेवू नका। लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल। पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा। वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानी संदर्भात चिंता व्यक्त। शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार। होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांना संरक्षण देण्यावरून अमेरिकेकडून हात वर। सध्या जहाजांना सुरक्षा देणं अशक्य। अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांनी केलं वक्तव्य। तर अमेरिका या महिन्याअखेरीस टँकरना सुरक्षा देण्यास सुरुवात करेल। क्रिस राईट यांची माहिती। आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवतीये? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल। गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाहीये, राहुल गांधींचं वक्तव्य। युद्धाचा आपल्या आर्थिक स्थितीवरती काय बदल होतोय हे सरकारनं सांगावं। लोक गॅससाठी रांगा लावतायत, यावर सुद्धा सरकारनं स्पष्टीकरण द्यावं। सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी। सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये पोहोचलं। भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शिनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन हे जहाज मुंबई बंदरात। भारतीय कंपन्यांकडून रशियाचं 3 कोटी बॅरल तेल खरेदी। अमेरिकेने तात्पुरती मुभा दिल्यानंतर तातडीनं तेल खरेदी। रशियानं कच्च्या तेलाचे भाव वाढवल्यानं $2 ते $8 प्रति बॅरल जास्त दरानं विक्री घेतली जाते। दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे देशावर देखील ही धोकादायक वेळ आली आहे। आपण गंभीर परिस्थितीला सामोरं जातोय। सरकारने तातडीने पावलं उचलावीत, राहुल गांधींचं आवाहन। पुणे जिल्ह्यातील 50,000 उद्योग अडचणीमध्ये आले आहेत। गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं लघु उद्योग अडचणीत आले आहेत। फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंग लघु उद्योगांना गॅसची गरज लागतेय। एलपीजी तुटवड्यावरती केंद्रीय गृहसचिवांची बैठक। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सचिवांसोबत बैठक संपन्न। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती बैठकीत चर्चा। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, गृह मंत्रालयाचे आदेश। नागपूरच्या कंपनीची 11,200 मेट्रिक टन एलपीजी असलेली 2 जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अडकलेली आहेत। गेल्या 15 दिवसांपासून जहाजं अडकल्याची माहिती आहे। होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार। आमच्या टार्गेटवरती फक्त अमेरिकेचे एअरबेस। मुलींच्या हत्येचाही बदला घेणार। इराणचे नेते मुज्तबा खामेनींची ट्रम्प यांना धमकी। एका ट्विटनं युद्ध संपत नसता आम्ही ट्रम्प यांना सोडणार नाही। इराणचे अली लारिजानी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा। ट्रम्प जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत इराण मागे हटणार नाही, अली लाजिरानी यांची वक्तव्य। अयातुल्लाह अली खामेनींच्या पत्नी मंसूरेह जिवंत। मंसूरेह यांच्या मृत्यूचं वृत्त खोटं, इराणी माध्यमांचा दावा। मुज्तबा खामेनी यांनी सर्वोच्च नेते बनल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच भाषणात आईच्या मृत्यूचा उल्लेख केला नव्हता। बदलापूरमध्ये महानगर गॅस विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा धडक मोर्चा। वाढीव बिलांसंदर्भात अधिकाऱ्यांना जाब विचारला। बिलं दुरुस्त करा अन्यथा काळं फासू, अविनाश देशमुख यांचा इशारा। ठाण्यामध्ये काँग्रेसकडून गॅस सिलेंडर तुटवडा आणि दरवाढी विरोधात आंदोलन। केंद्र सरकारच्या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त। वर्ध्यामध्ये गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। चूल पेटवून रिकामे सिलेंडर दाखवून नोंदवला गॅस दरवाढीचा निषेध। तर गॅस दरवाढ रद्द करण्याची देखील या नागरिकांची मागणी। भिवंडीमध्ये गॅस दरवाढ आणि तुटवडा विरोधात काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसचे शहर अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। सरकारनं दरवाढ त्वरित मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी।
नागपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीच्या मागणीत मोठी वाढ. जिथे दिवसाला 1 किंवा 2 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री व्हायची तिथे आता दिवसाला 20 ते 30 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री. स्थानिक दुकानदारांची माहिती. जळगावमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती परिणाम झाल्यानं जळाऊ लाकडाची विक्री वाढली आहे. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून लाकडांची मागणी वाढली आहे. 4 ते 5 हजार किलो लाकडांची विक्री होत असल्याची माहिती आहे. धाराशिवमध्ये 200 हॉटेलचा गॅस पुरवठा थांबवला. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण नियमित सुरू राहणार. घरगुती गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवरती. जिल्ह्यातील 27 गॅस एजन्सींना घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश. धाराशिवमध्ये गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक. सिलेंडरची अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. रेल्वे आणि चेन्नई सुरत महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मावेजा देण्याची देखील मागणी. नवी मुंबईच्या वाशीमध्ये गॅसच्या तुटवड्याविरोधात काँग्रेसचं आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. चंद्रपूरच्या लोहार डोंगरी लोहखाणी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा. अनेक शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून बंडू धोत्रेंच्या उपोषणस्थळी भेट. लातूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी मोर्चा. रखडलेली शिष्यवृत्ती योजना सरकारनं तातडीनं सुरू करावी, विद्यार्थ्यांची मागणी. भिवंडीतील नवोदय विद्यालय 1.5 महिन्यांपासून शिक्षक नसल्यानं बंद आहे. श्रमजीवी संघटनेचा विद्यार्थ्यांसह पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन. शाळा व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची ही मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील पाझर तलावाचं निकृष्ट काम झाल्याचा आरोप. प्रहार संघटनेच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये जागर प्रतिष्ठानच्या आंदोलनाला आक्रमक स्वरूप. तुळजापूर येथील तहसील कार्यालय परिसरात आंदोलन. तहसीलदाराची गाडी अडवत घोषणाबाजी. प्रशासनानं मागण्यांची दखल न घेतल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक. ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश कोठारे यांच्याकडून आभारही व्यक्त करण्यात आलेत. मुंबई महापालिकेकडून शालेय वस्तू खरेदीची निविदा रद्द. महाटेंडर पोर्टल ऐवजी आता जेम पोर्टलवरून होणार खरेदी. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या पत्रानंतर मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. रत्नागिरीमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाच्या धक्क्यानंतर कोणतीही जीवितहानी नाही. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. लातूर जिल्ह्यातला नळेगाव साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. कारखाना सुरू करण्यासाठी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे. आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेत सरकारकडे प्रश्न लावून धरण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. वर्धा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरायला सुरुवात. वाढत्या उन्हाचा शाळेवरती परिणाम. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत. धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 39.8 अंशांवर पोहोचला. मार्च महिन्याच्या तब्बल 40 अंशांकडे तापमान. हवामान खात्याकडून जिल्ह्यामध्ये उष्णता वाढण्याचा देण्यात आला होता इशारा आणि त्याच अनुषंगाने काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला. गेल्या आठवडाभरापासून तापमान सातत्यानं 40 अंशांच्या वर राहिल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाल्यात. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्याच्या वसईमध्ये झुरळ मारणारा स्प्रे माशांवरती मारल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित मासे विक्रेत्यावरती वसई विरार पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. वसई पूर्वेतील नवजीवन परिसराच्या मासे विक्रेत्यानं माशांवरती हिट मारलं होतं. 15व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाची देयकं मंजूर करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांसमोर विस्तार अधिकाऱ्यानं घेतले पैसे. जालन्याच्या जाफराबाद पंचायत समिती कार्यालयातील प्रकार आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे.